श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 26 जुलै, वार शनिवार, आणि या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व देण्यात येतं. श्रावण महिना हा अनेक प्रकारच्या व्रत वैकल्याने भरलेला महिना असतो. या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे उपवास केले जातात. त्यामध्ये श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार हे दोन उपवास प्रत्येक घरामध्ये केले जातात. आता यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 शनिवार असणार आहेत. आता उद्या असणार आहे श्रावण महिन्यातील पहिलाच श्रावणी शनिवार. उद्या आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून जीवनातील सर्व शत्रू संपून जातील. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. 7 पिढ्यांचा आपला पितृदोष नष्ट होईल. असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. श्रावण महिन्यामध्ये हजारो घरांमध्ये जिवतीचा कागद लावून श्रावणातील व्रतांचे आचरण केले जाते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शिवाच्या पूजनासाठी श्रावण हा सर्वोत्तम महिना मानला जातो. तरी प्रत्येक दिवशी येणाऱ्या व्रताचे महत्त्व हे वेगवेगळे असते. यंदा पहिला श्रावणी सोमवार हा 26 जुलै या दिवशी असणार आहे आणि या दिवशी अश्वस्थ मारुती यांचे पूजन केले जातं. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. तसे नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा काही ठिकाणी केल्या जातात. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, सिंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. षडोपचार पूजन केलं जातं. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवला जातो. धूप दीप अर्पण करून त्यांची आरती केली जाते. प्रसाद ग्रहण केला जातो. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंताचे घरच्या घरी पूजन करावे, नामस्मरण करावे. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो. वेदकाळापूर्वीच्या हिंदू संस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तराणी अश्वत्थापासून बनवली जाई आणि उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले. तर अशा पद्धतीने श्रावण जो शनिवार आहे तर त्याचं महत्त्व एक वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यामुळेच विष्णू कथेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये असणारे जे काही भय, दुःख, दोष, दारिद्र्य आहेत, आपल्या घरामध्ये असणाऱ्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी या श्रावणी शनिवारचं जे व्रत आहे तर ते घरामध्ये केलं जातं. यंदा बघा 5 श्रावणी शनिवार असणार आहे. पहिला शनिवार हा 26 जुलै, त्यानंतरचा 2 ऑगस्ट, नंतर 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट अशा पद्धतीने हे शनिवार असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला उद्या सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष, दुःख, दारिद्र्य हे सुरू होत असतात. अशी काही लोक असतात ज्यांना आपली प्रगती जी आहे तर ती कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी खुंटत असते. त्याचबरोबर त्यांची नजर आपल्या घराला लागते. शत्रुपीडा, शत्रुबाधा यासारखे दोष आपल्या घराला चालू होतात. त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील, तुम्ही खूप पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न करतात पण तरीही तुमच्या मनामध्ये वाईटच विचार येत असेल, एक असं मनामध्ये भीती असते की आता मी हे काम करते किंवा करतोय तर त्यामध्ये मला यश मिळेल की नाही मिळणार, अशा ज्या काही समस्या आपल्या समोर येत असतात त्यासाठीच आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितले जातं की ज्या वेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करतो त्यावेळेस आपला
औरा जो आहे तर तो एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करत असतो आणि त्यामुळे वाईट शक्ती ह्या आपल्या जवळ सुद्धा येत नाहीत आणि ज्या काही वाईट शक्ती आपल्यामध्ये असतील तर त्या सर्व सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे शनिवारी तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून जर अंघोळ केली तर नक्कीच आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी जे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होईल। आता हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिला अजिबात विसरू नका, जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल। गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण अंघोळ करत असतो त्यावेळेस आपले पूर्वज आपल्या शेजारी असतात आणि त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळते ज्या वेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊन अंघोळ करत असतो। तर अंघोळ केल्यामुळे एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती आपल्यामध्ये तयार होतेच, पण त्याचबरोबर घरामध्ये जी बाकीची व्यक्ती असतात बघा तर त्यांच्या प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत। उद्या जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता, काहीच अडचण नाही। घरातील स्त्री असेल, पुरुष असेल, लहानातील लहान मुलं असतील, वयोवृद्ध असेल, ज्यांच्यामध्ये सतत आजार पण आपल्याला दिसत असतं तर अशा प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला करायचा आहे। ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 5:30 वाजेपर्यंत असतो, तोपर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम, नसेल तोपर्यंत शक्य तर मग तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता। खूप जास्त लेट करायचं नाही, कारण असं म्हणतात ना की 8 नंतरची जी अंघोळ असते तर ती राक्षसांची अंघोळ मानली जाते, त्यामुळे त्या कालावधीमध्ये चुकूनही हा उपाय जो आहे तर तो करू नका। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी सर्वात प्रथम उठून तुम्हाला भगवान शनिदेवांचं, हनुमंतरायांचं आणि महादेवांचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या माझ्या अडचणी दूर झालेल्या आहे, एक अशी पॉझिटिव्ह जी वाइब्स असते तर ती स्वतःलाच द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे। अंघोळीसाठी तुम्ही गार, गरम, थंड कोणतंही पाणी घेऊ शकता, काहीच अडचण नाही। त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये हे जे साहित्य सांगत आहे तर ते ठेवायचं आहे। बडीशोप थोडीशी ठेवायची आहे, रॉक सॉल्ट म्हणजेच काय तर ज्याला आपण सेंधव मीठ असे म्हणत असतो, ज्याला समुद्री मीठ म्हटलं जातं तर ते सेंधव मीठ तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं, एक चिमूटभर सेंधव मीठ ठेवायचं आहे आणि थोडेसे जिरे तुम्हाला ठेवायचे आहे। या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, त्या तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। गंगेच यमुनेचैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन्नी सिंधी कुरु, हा जो मंत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे। आता जर हा मंत्र तुम्हाला म्हणता आला नाही तर तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं पठण करत करत सुद्धा तुम्ही अंघोळ जी आहे तर ती करू शकता। अंघोळ केल्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि माझ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपलेल्या आहे अशा पद्धतीचा एक भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघताना दिसून येईल। प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।